नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये भूमी आणि आकाश या दोघांनी क्षितिजाच्या वाढदिवसानिमित्त केक कट केलेला असतो. दोघेजण एकमेकांना केक भरवतात. त्यानंतर इथे आता मानसीसुद्धा येते. भूमी आणि आकाशला केक भरवते. ते दोघेही तिला केक भरवतात आणि छान असं सेलिब्रेशन करतात. त्या सगळ्यांना असा आनंदी बघून आजीलासुद्धा खूप आनंद झालेला असतो. त्यानंतर भूमी म्हणत असते की आकाश, आपली क्षितिजा आपल्या आयुष्यात परत आली. आपली मुलगी क्षितिजा आहे हे सत्य आपल्याला कळलं. आधी आपल्याला ते माहिती नव्हतं. मग आता क्षितिजा ही आपली मुलगी आहे, तर तिला बघितल्याशिवाय मला राहवतच नाही आहे. आता आपण तिच्या वाढदिवसानिमित्त केक कट केला, पण ती आपल्याबरोबर इथे नाही आहे. ती जर इथे असती तर आपला हा आनंद द्विगुणित झाला असता, बरोबर की नाही? मला तर आपल्या क्षितिजाची खूप जास्त आठवण येते. आकाश, तुला तिची आठवण नाही का येत रे? तेव्हा इथे आकाश आता गप्पच बसतो, कारण तो बोलणार तरी काय? भूमीने प्रश्नच तसा विचारलेला असतो. ती म्हणते की मला क्षितिजाची खूप जास्त आठवण येते. कधी ती आपल्याबरोबर इथे येईल असं मला वाटतंय. म्हणजे आता मला राहवतच नाही आहे की क्षितिजा आपली मुलगी आहे हे कळल्यानंतर तिच्याबरोबर हे दूर राहणं मला आता पटतच नाही आहे. कधी ती आपल्याबरोबर इथे येते असं मला वाटतंय. पण अमोलीने आपल्यापासून दूर करण्यासाठी खूपच असे मोठमोठे आता प्लॅन्स केलेले आहेत. ही गोष्टसुद्धा भूमीच्या लक्षात आलेली असते. तेव्हा आजी म्हणत असतात की भूमी बाळा, अगं असं काय बोलतेस तू? तू जशी क्षितिजाची आई आहेस तसा तो क्षितिजाचा बाप आहे ना. तुला जर तिची एवढी आठवण येते तर बाप म्हणून त्याला किती आठवण येत असेल? तू तोंडाने सांगतेस तरी की तू क्षितिजाला मिस करतेस, तिची आठवण तुला येते, बघावंसं वाटतंय. पण तो आता कसं सांगणार? कारण त्याला तुझंसुद्धा मन जपायचं आहे ना. तेव्हा मनू म्हणत असते की ताई, तू जशी सारखी सारखी क्षितिजाची आठवण काढतेस तशी जर भाऊजींनी काढली तर मग तुझ्याकडे लक्ष कोण देणार? तू अजून कोलमडून पडशील. म्हणून इथे भाऊजी स्वतःच्या मनाला आवर घालतात. तुला तर हे माहितीच आहे ना. तेव्हा भूमी म्हणत असते, मनू बरोबर बोलतेस ग तू. मी सुद्धा इथे स्वतःच्या मनाला आवर घालण्याचा खूप प्रयत्न करते, पण मला ते जमतच नाही. मला तर इथे आता क्षितिजाची सारखी आठवण येत असते आणि म्हणूनच माझ्या मनामध्ये जे काही आहे ते मी सातत्याने एक्सप्रेस करत असते. तेव्हा भूमी म्हणत असते की आकाश, अजून ती अमोली आता काय करणार आहे काय माहिती? आपल्याच बाळाला तिच्यापासून दूर करण्यासाठी, तिच्याकडून आपल्याकडे घेण्यासाठी अजून किती वेळ जाईल? तर इथे आता अमोलीलासुद्धा इथे सांगायचं आहे की ते बाळ आमचं आहे, आम्हाला परत कर. त्यानंतर ती नर्स, तिचा नवरा, हे लोक आपल्याला कधी सापडतील? कधी सत्य बाहेर येईल की हे बाळ माझंच आहे ते? कधी लोकांना ते कळेल आणि कधी अमोली आपलं बाळ आपल्याला परत करेल? याच्यामध्ये अजून किती दिवस जाणार आहेत, किती वेळ जाणार आहे, काही माहिती नाही. पण आकाश, मी खरं सांगते रे, काही झालं ना तरीसुद्धा माझं बाळ मी अमोलीकडे जाऊच देणार नाही. ते माझ्याकडे परतच येणार. आणि आता तर मला बाळाला बघायची खूपच तीव्र इच्छा झाली. काहीतरी कर ना आकाश, मला आपल्या क्षितिजाला बघायचं आहे. मागच्या वेळेला नाही का तू पारितोषला फोन करून त्या बाळाला तू बागेत घेऊन यायला सांगितलं होतंस? तसंच काहीसं आताही कर ना आकाश. मी खरं सांगते रे, मला क्षितिजाला बघावंसं वाटतंय. काहीही कर, पण मला बाळाला बघायचंच आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, पण भूमी ते आता शक्य नाही आहे गं, कारण अमोली भेटू देणार नाही आणि तसंही पारितोषचा फोन लागत नाही आहे, तो इथे नाही आहे. मी त्याला कसं काय फोन करू, तू सांग बरं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता आकाश म्हणतो, भूमी चल तू माझ्याबरोबर, चल मी तुला एका ठिकाणी घेऊन जातो. तेव्हा भूमी म्हणत असते, आकाश तू कुठे घेऊन जातोयस मला? तेव्हा आकाश म्हणतो, भूमी चल ना, तुला एका ठिकाणी घेऊन जातो. तिथे गेल्यानंतर तुला क्षितिजाला बघायची जी काही इच्छा आहे ना ती सुद्धा पूर्ण होईल. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश कुठे नेतोयस तू मला? तेव्हा आकाश आता भूमीला घेऊन आलेला असतो. ते म्हणजे अमोलीच्या घरी ज्या ताई काम करत असतात, क्षितिजाला सांभाळत असतात, आता त्यांची भेट घालून घेण्यासाठी आता इथे आकाश भूमीला आपल्याबरोबर घेऊन जातो. त्यानंतर इथे आकाश म्हणत असतो की ताई, तुम्ही पारितोषच्या इथे काम करताना, हे बघा ताई, मी तुम्हाला इथे रिक्वेस्ट करायला आलो आहे. तुम्ही पारितोषच्या घरी आता गेल्यानंतर प्लीज प्लीज तुम्ही व्हिडिओ कॉल कराल का? आम्हाला फक्त 2 मिनटासाठी क्षितिजाला बघायचं आहे, प्लीज. तेव्हा इथे त्या ताई म्हणतात की नाही नाही, मला ते जमणार नाही. मागच्या वेळेलासुद्धा साहेबांच्या सांगण्यावरून मी व्हिडिओ कॉल केला होता ना,
तुम्ही बघितलं होतं ना क्षितिजाला, पण त्या माझ्या मालकीनबाई आहेत. त्यांना जर कळलं की मी असं करते हे सगळं, तुम्हाला चोरून चोरून व्हिडिओ कॉल करते आणि क्षितिजाला दाखवते, तर त्या मला कामावरून काढून टाकतील. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, असं काही होणार नाही आहे आणि तुम्ही काही चुकीचं सुद्धा करत नाही ना. तुम्ही जे काही करताय चांगलंच करताय. भूमी म्हणत असते, ताई ते बाळ माझं आहे आणि हे सिद्धसुद्धा झालं आहे. पण अमोली ते मान्य करायला तयारच नाही आहे. मी खरं सांगते तुम्हाला, ते बाळ माझं आहे आणि एक ना एक दिवस ते तुम्हालासुद्धा कळेल. सत्य सगळ्यांच्या समोर येईल. पण आता मला माझ्या बाळाला बघायचं आहे. प्लीज नाही म्हणू नका ना. तुम्हाला हवं ते मी देईन. तेव्हा ताईंचं लक्ष भूमीच्या बांगड्यांकडे जातं. भूमी म्हणते, तुम्हाला माझ्या ह्या सोन्याच्या बांगड्या हव्यात का? प्लीज घ्या. या बांगड्या हवं तर तुम्हाला ठेवा. पण प्लीज एकदा व्हिडिओ कॉल करा. फक्त 2 मिनिटासाठी मला माझ्या मुलीला क्षितिजाला बघायचं आहे. प्लीज कराल ना? तेव्हा त्या ताई म्हणतात, बरं ठीक आहे. मला वेळ मिळेल तसा मी व्हिडिओ कॉल करेन आणि तुम्हाला क्षितिजाला दाखवेन. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे भूमी आणि आकाश दोघेही खूप जास्त खुश होतात. एका 2 मिनिटाच्या व्हिडिओ कॉलसाठी भूमीने आपल्या 2 सोन्याच्या बांगड्या तिला दिलेल्या असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता यशपाल काकांची तब्येत बिघडलेली असते. त्यांच्या छातीत पाठीत दुखत असतं. ते आता इथे वाकत वाकत येतात आणि सोफ्यावरती बसतात. तेव्हा पौर्णिमा तिथून आता घाईघाईने चाललेली असते. पौर्णिमाचं लक्ष जातं. ती येते आणि विचारते. ती म्हणते, काका काय होतंय तुम्हाला? काका तुम्हाला कसला त्रास होतोय का? तेव्हा यशपाल काका म्हणत असतात की पौर्णिमा, अगं काही नाही. आजीने आहे ना, ते टेबल मला फक्त इथून खालून वरती टेरेसवरती ठेवायला सांगितलं होतं आणि म्हणूनच हे मी टेरेसवरती ठेवून आल्यानंतर माझ्या छातीमध्ये अचानकपणे दुखायला लागलं. बाकी काही नाही. तेव्हा पौर्णिमा म्हणते, हो का? मग कशाला तुम्ही ते टेबल ठेवलंत? बरं ठीक आहे. मोठा मोठा श्वास घ्या. मोठा मोठा श्वास घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. त्यानंतरला इथे आता रागिनी बघत असते. रागिनी म्हणत असते की याला कसला एवढा त्रास होतोय? कसला त्रास होत असेल याला? याला कुठला आजार असेल का? असं सुद्धा आता रागिनीला वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रागिनीवरून बघत असते की कशा पद्धतीने इथे यशपालला त्रास होतोय. यशपाल नाटक तर करत नाही आहे ना? खरोखर त्याला त्रास होतोय का? ही सगळी गोष्ट ती आता वाकून टोकून बघत असते. तेव्हा इथे यशपाल काका पौर्णिमाला आवाज देतात पाणी देण्यासाठी. पण पौर्णिमा कशाला थांबते? पौर्णिमा लगेचच आपल्या रूमकडे निघून जाते. तेव्हा यशपाल काका उठतात. स्वतःच्या हाताने ते आता थरथरत इथे ग्लास भरून पाणी घेतात. थोडंसं पाणीसुद्धा ते पितात आणि त्यानंतरला पाण्याचा ग्लास घेऊन ते आता तिथून सरळ आपल्या रूममध्ये निघून जातात. तेव्हा रागिनी म्हणत असते की यशपालला अचानकपणे काय झालं? त्याच्या छातीत का दुखायला लागलं? त्याला नक्कीच कसला तरी आजार असेल. मला बघायला हवं. याला आता संपवायचं असेल ना, तर याची संपूर्ण जन्मकुंडली मला काढायला हवी. मला कळायला हवं की याचे नक्की डावपेच काय आहेत. हा कोण आहे? हा कुठून आला आहे? या सगळ्या गोष्टी मला कळल्या पाहिजे. तरच याला संपवता येईल, याला ब्लॅकमेल करता येईल, असं आता रागिनी म्हणत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, रागिनीच्या हातामध्ये आता खूप मोठी त्याची दुखती नस लागलेली असते. यशपालला आजारी होताना तिने तिच्या डोळ्याने बघितलेलं असतं. ते खूपच जास्त त्रासात असतात हे तिच्या लक्षात येतं. त्यांच्या छातीपाठीत दुखायला लागतं. एक छोटं टेबल वरती गच्चीवरती नेऊन ठेवलं काय, तर यशपाल काकांची अवस्था फार बिकट झालेली असते. त्यानंतर ते आता पाण्याचा ग्लास घेऊन येतात आणि आपली गोळी कुठे आहे ते घाईघाईने शोधत असतात. ते इकडे आपल्या गादीच्या खाली असू दे किंवा कपाट उघडतात, ड्रॉवरमध्ये ती गोळी सापडते. ती गोळी लगेचच ते आता घेतात. गोळी घेतल्यानंतर पाणी वगैरे पितात. त्यानंतरला ते बेडवरती आता शांतपणे पडून राहतात. जी कुठली गोळी खातात त्या गोळीने त्यांना आता हळूहळू बरं वाटायला लागलेलं असतं. आणि त्यानंतर इथे यशपाल काका आपल्या बेडवरती शांतपणे पडतात आणि डोळे बंद करून घेतात. तेव्हा इथे हळूवारपणे त्यांच्या छातीतलं आणि पाठीतलं दुखणं हे आता कमी कमी होत आलेलं असतं. नाहीतर त्या दुखण्यामुळे त्यांना खूप त्रास होत असतो. तेव्हा रागिनी म्हणत असते की यशपालची अवस्था इतकी बिकट, कुठला आजार कुठला असेल याला, आणि ही कुठल्या गोळ्या खातोय तो? या कुठल्या गोळ्या आहेत ज्या तो खातोय आणि त्यानंतर त्याला बरं वाटतंय? आता मला शोधून काढायलाच हवं. जर मला इथे यशपालचा काटा काढायचा असेल तर त्याची संपूर्ण जन्मकुंडली माहिती असणं मला आवश्यक आहे. आणि त्यामुळे आता तो जेव्हा रूममध्ये नसेल ना, तेव्हा त्याची फाईल, डॉक्टरची फाईल, त्याची ट्रीटमेंट काय चालू आहे हे सगळं मला आता बघायला हवं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कामवाल्या ताई आलेल्या असतात आणि अमोली म्हणत असते की बरं झालं ताई तुम्ही आलात. अहो किती उशीर, इतका उशीर करत जाऊ नका हो.
त्यानंतर ती म्हणते मी बाळाला आहे ना पाळण्यामध्ये ठेवते, मला जरा 2-3 कॉल्स करायचे आहेत आणि 2 माझी महत्त्वाची कामं आहेत ती मी जरा बाहेर करते, तुम्ही थोडा वेळ आपल्या बाळाकडे लक्ष द्या, तुम्ही इथे आता पिलूवरती लक्ष ठेवा. तेव्हा त्या ताई म्हणतात की हो हो मॅडम चालेल. त्यानंतर इथे आकाश आता आतुरतेने व्हिडिओ कॉलची वाट बघत असतो. तो मोबाईल हातामध्येच घेऊन बसलेला असतो. भूमीसुद्धा आता वाट बघत असते आणि मनूसुद्धा. तेवढ्यातच व्हिडिओ कॉल आलेला असतो. तेव्हा आकाश म्हणतो भूमी आला आला व्हिडिओ कॉल आला. तेव्हा इथे ताई आता क्षितिजाचा चेहरा दाखवणार. तेवढ्यातच इथे लगेचच अमोली येते. तेव्हा त्या फोन घेतात आणि बाजूला ठेवून देतात. तेव्हा प्रेक्षकांनो भूमी म्हणत असते आकाश काय झालं, क्षितिजाचा चेहरा दिसलाच नाही. तेव्हा आकाश म्हणतो की 1 मिनिट भूमी थांब जरा, काहीतरी तिथे इमर्जन्सी असेल, तू थांब तर खरं. तेवढ्यातच तिथे अमोली येते आणि म्हणत असते ताई काय करताय तुम्ही. तेव्हा ती म्हणते हे बघा मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. इथे तुम्ही अर्ध्या तासानंतर आहे ना बाळाला इथे आता शिशुसूत्र हे जरा तुम्ही तयार करा आणि बाळाला ते प्यायला द्या. तेव्हा ती म्हणते हो का, म्हणजे आता बाळाला ते पचतंय का, डायजेस्ट होतं आहे. तेव्हा अमोली म्हणत असते हो आता बाळाला सध्या तरी शिशुसूत्र आहे ना ते आता पचायला लागलं आहे, म्हणजे आता थोड्या दिवसांसाठी का होईना बाळाच्या दुधाचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला आहे. आणि बरं झालं ना त्या भूमीकडे आपल्याला जावं लागलं नाही, नाहीतर तिच्या आता विनवण्या करायला लागल्या असत्या. पण बरंच झालं बाळाला हे शिशुसूत्र चालायला लागलेलं आहे. तुम्ही एक काम करायचं, मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. ती भूमी माझ्या बाळाला माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करते. तिला आता एक बंदोबस्त तर मी तिचा केलेला आहे, तिला लीगल नोटीस पाठवून आता मला दुसराही बंदोबस्त करायचा आहे. त्या भूमीला माझ्या बाळापासून मला नेहमी लांबच ठेवायचं आहे. आता मी बाळापासून तिला कसं बसं लांब केलं आहे, पण कायमस्वरूपीसुद्धा माझ्या बाळापासून तिला आता मला राम करायचं आहे. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, हे बघा ताई, मी घरामध्ये कधी असेन किंवा नसेल, माझं काही महत्त्वाचं काम असेल, तेव्हा इथे भूमी जर बाळाला भेटायला आली किंवा बघायला आली तर भूमीला घरामध्ये घ्यायचं नाही. बाळाला तिच्यापासून लांबच ठेवायचं, बाळालासुद्धा भेटू द्यायचं नाही, कळलं का. भूमी आली तर तिला इथून हकलून द्यायचं. काही झालं ना तरीसुद्धा भूमीची सावलीसुद्धा माझ्या बाळावरती आता मला पडू द्यायची नाही आहे. तेव्हा भूमी इथे आली तर तिला हकलून द्या, तिचं काहीही ऐकून घेऊ नका, असं आता इकडे अमोलीने तिला सांगितलेलं असतं. तेव्हा भूमी इथे आता सगळं अमोलीचं बोलणं ऐकते. तेव्हा अमोलीला खूपच जास्त इथे राग आहे भूमीबद्दल. हे भूमीला आधीच कळलेलं असतं, पण ते अजूनही प्रत्यक्षरित्या आता कळलेलं असतं. ती मागोरीसुद्धा तेच बोलते जे ती तिच्या समोर बोलते. त्यामुळे इथे भूमीचं अंतःकरण आता तिने दुखावलेलं असतं. एका आईचं मन तिने दुखावलेलं असतं. ती म्हणत असते की क्षितिजाला बघणं माझ्या नशिबातच नाही आहे. तेव्हा आकाश म्हणत असतो नाहीतर काय, ही अमोली फक्त थोड्या वेळासाठी आली नसते तर तुला इथे क्षितिजाचा चेहरा बघायला मिळाला असता. त्यानंतर प्रेक्षकांना थोड्या वेळानंतर त्या ताईंचा पुन्हा व्हिडिओ कॉल येतो. तेव्हा ते म्हणत असतात की मॅडम माफ करा, अहो अमोली मॅडम इथे पुन्हा आल्या होत्या आणि त्या काय काय बोलल्या ते तर तुम्ही ऐकलंच ना. मी आता माझ्या मॅडमच्या विरोधात नाही जाऊ शकत आणि तसंही बाळाला आता पुन्हा दाखवायला इथे मॅडम अमोली मॅडम आपल्याबरोबर बाळालासुद्धा घेऊन गेल्या. आता मी तुम्हाला कसं काय इथे बाळाचा चेहरा दाखवणार सांगा बरं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अमोली आता खूपच जास्त टेन्शनमध्ये आहे, कारण का भूमी तिच्यापासून तिचं बाळ दूर करते असं तिला वाटतंय. पण तिला एक गोष्ट कळत नाही आहे की ते बाळ तिचं नाहीच आहे, ते बाळ भूमीचंच आहे. ही गोष्ट ती स्वीकारायलाच तयार नाही आहे. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो आता काय करायचं. तेव्हा भूमी म्हणत असते नाहीतर काय, एक व्हिडिओ कॉल करायचा म्हणून मी तिला 2 सोन्याच्या बांगड्या दिल्या होत्या, पण आता ती म्हणते की जेव्हा वेळ मिळेल तेव्हा व्हिडिओ कॉल करेल म्हणून. त्यानंतर इथे मनू म्हणत असते ताई जाऊ दे, पण नशिबाला दोष देऊ नकोस, कारण का नशिबानेच तुला आता कळलं आहे की इथे क्षितिजा ही तुझी मुलगी आहे, बरोबर की नाही. आतापर्यंत तुला तिच्याबद्दल फक्त ओढ वाटत होती, पण आता सत्य काय आहे ते तरी तुला कळलं आहे ना. तेव्हा भूमी म्हणत असते की ते तर आहेच गं मनू, पण मला एक गोष्ट कळली नाही आकाश, ही अमोली ही अजून काय करायचं बाकी असं म्हणत होती, अजून काय करणार आहे ती आपल्या पिल्लूला आपल्यापासून दूर करण्यासाठी. तेव्हा आकाश म्हणतो हो ना, मला पण नाही कळलं ते, म्हणजे आता ती एक गोष्ट म्हणाली की तिने आपल्याला एक लीगल नोटीस पाठवली आहे, पण आता त्यापेक्षाही जास्त ती काय करणार आहे, मला खरंच काही कळत नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आपल्या बाळाला आपल्यापासून दूर ठेवण्यासाठी अजून तिला काय काय करावं लागणार आहे काय माहिती. त्यानंतर प्रेक्षकांनो
इथे आता यशपाल काकांना थोड्या वेळानंतर हळूहळू बरं वाटायला लागलेलं असतं. ते उठतात, आपल्या चेहऱ्याचा घाम आपल्याच कपड्यांनी पुसून काढतात. त्यानंतरला तिथे आता गोळीचा कागद जो पडलेला असतो तो कागदसुद्धा आता बाजूला करण्यात आलेला असतो. तेव्हा इथे यशपाल काका आता गोळीचा कागदसुद्धा तिथे ठेवत नाही, ते रॅपरसुद्धा खिशामध्ये तिथून घेऊन जातात. त्यामुळे इथे त्यांची तब्येत आता बिघडलेली असते. ते आता तिथून जायला बघत असतात. रागिनी सगळं लपून छपून बघत असते की कशा पद्धतीने इथे यशपाल बेशुद्ध झाला, कशा पद्धतीने तो आता उठून तिथून निघून जातोय, या सगळ्या गोष्टी ती आता चेक करत असते. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे रागिनी यशपालच्या रूममध्ये येते आणि शोधाशोध करायला सुरुवात करते. त्याच्या इथे कपाटामध्ये, ड्रॉवरमध्ये, त्याच्या बेडखाली, उशीखाली त्याने जिथून जिथून आता गोळ्या चेक केल्या त्या प्रत्येक ठिकाणी ती बघत असते की तिला कुठे इथे आता गोळ्यांचं पॉकेट मिळत नाही आहे ना, निदान रॅपर तरी मिळत नाही आहे ना. त्याची हॉस्पिटलची इथे फाईल तिला चेक करायची असते की त्याला कुठली ट्रीटमेंट सुरू आहे, त्याला काय आजार झाला आहे, या सगळ्या गोष्टी आता तिला जाणून घ्यायच्या असतात. आणि म्हणूनच प्रेक्षकांनो ती त्याची इथे आता झोळी काढते, त्याच्यामध्ये काय काय आहे ते बघत असते. नंतर सुटकेस काढते कपाटामधून आणि सुटकेसमध्ये त्याची हॉस्पिटलची फाईल आहे का ते सुद्धा ती आता चेक करत असते. सगळी शोधाशोध करत असते. तेव्हा रागिनी म्हणत असते की काय झालं असेल, म्हणजे यशपाल खूपच जास्त पोहोचलेली चीज आहे. इथे हॉस्पिटलचा पत्ता लागायला नको म्हणून हॉस्पिटलची फाईलसुद्धा त्याने बरोबर आणलेली नाही आहे. आणि आता गोळ्यांचा जर त्याला इतका त्रास होतो आहे, गोळ्या नाही खाल्ल्या तर त्याचा जीव अर्धा होतो आहे. आणि तो इथे बरोबर जी गोळी खायची आहे तेवढीच गोळी आता तो खिशात ठेवत असतो. बाकीच्या गोळ्याही त्याच्याकडे नसतात, जेणेकरून त्याच्या या आजारपणाचं सत्य कुणालाही कळू नये म्हणून. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता खूप मोठी गोष्ट रागिनीला यशपालबद्दल कळलेली असते. तेव्हा रागिनी आता काही स्वस्त बसते का, ती लगेचच संत्याला फोन करते. तेव्हा इथे संत्या म्हणतो, हा मॅडम बोला ना. तेव्हा रागिनी म्हणत असते की संत्या, खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन गोळा करायची आहे. तो यशपाल आहे ना, यशपाल त्याला कुठला तरी आजार आहे, तो कुठल्या तरी गोळ्या घेत असतो, पण ना त्याची फाईल इथे आहे ना गोळ्यांचं पॉकेट. तेव्हा तुला आता एक काम करायचं आहे, ते यशपालवरती ना बारीक लक्ष ठेवायचं आहे. तो कुठल्या डॉक्टरकडे जातो, त्याला काय आजार आहे, तो कुठली ट्रीटमेंट घेतो आहे, या सगळ्या गोष्टी आता आपल्याला कळल्या पाहिजे. तेव्हा ती संत्याला म्हणत असते की त्याच्यावरती बारीक लक्ष ठेव, सगळ्या गोष्टी जाणून घे की कुठल्या हॉस्पिटलला जातो, कुठल्या डॉक्टरांना भेटतो, कुठल्या गोळ्या घेतो, या सगळ्या गोष्टी आता आपल्याला कळल्या पाहिजे. त्याला कुठला तरी आजार आहे आणि म्हणूनच त्याला या गोष्टीचा त्रास होतो आहे. कळते का संत्या, तुला जवळजवळ त्याची सगळी जन्मकुंडलीच काढायची आहे. त्याची जन्मकुंडली काढ, म्हणजे तुला त्याबद्दलची सगळी माहिती मिळेल. कळलं का. तेव्हा इथे आता रागिनीने संत्याला सगळं काही समजावून सांगितलेलं असतं आणि त्यानंतर ती पुन्हा शोधाशोध करायला लागते. तेव्हा मनू तिथे येते. ती म्हणत असते की आई, तुम्ही इथे काय करताय यशपाल काकांच्या रूममध्ये आणि कसली शोधाशोध करताय. तेव्हा रागिनी म्हणत असते, नाही गं, यशपालचा फोन आला होता, त्याचं काहीतरी महत्त्वाचं डॉक्युमेंट इथे राहिलं आहे ना. तो म्हणत होता की ते महत्त्वाचे डॉक्युमेंट जरा चेक कर आणि त्याचे फोटोज मला पाठव म्हणून मी इथे आले होते, बाकी काही नाही. ते जाऊ दे गं, माझं जाऊ दे, तू इथे कशाला आली आहेस. तेव्हा मनू म्हणत असते की आई, तुम्हाला आहे ना आजीने बोलावलं आहे, तुम्हाला बोलावले घरामध्ये, मी तुम्हाला शोधलं, तुमचा फोनही ट्राय केला, तो लागला नाही, म्हणून मग मी रूममध्ये आली. तेव्हा इथे आता रागिनी हे सगळं खोटं बोलते, नाटक आहे हे बरोबर आता कळलेलं असतं मनूला. तेव्हा मनू म्हणत असते की यशपाल काका इथे नसताना तुम्ही त्यांच्या रूममध्ये शोधाशोध करताय. ते आत्ताच जर खाली गेले ना, मी बघितलं त्यांना खाली जाताना, मग ते त्यांचा पेपर घेऊन नाही गेले का. तेव्हा रागिनी म्हणत असते, अगं तो विसरला असेल ना, म्हणून त्याने मला कॉल केला आणि सांगितलं की इथले सगळे पेपर शोधून ठेव म्हणून. तेव्हा इथे आता पेपर त्याच्यामध्ये जास्त नसतातच, त्याची एकच तिथे फाईल असते आणि तीसुद्धा फाईल वेगळी असते, ती डॉक्टरांची फाईल नसते. त्याच्यामुळे इथे आता रागिनी खोटं बोलते हे मनूला कळलेलं असतं. तेव्हा इथे मनू म्हणत असते की आई, तुम्ही खोटं बोलताय मला माहिती आहे, पण हे खोटं जास्त काळ टिकून राहणारं नाही आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे प्रेक्षकांनो आता आकाश आणि भूमी यांना एक नोटीस आलेली असते आणि ती नोटीस अमोलीने पाठवलेली असते. अमोलीने त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं की इथे भूमीने तिला मेंटली हॅरॅस्ड करण्याचा प्रयत्न केला आहे, तिच्या बाळाला तिच्यापासून दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे, असं आता त्या नोटीसमध्ये तिने लिहिलेलं असतं, तिच्यावरती आरोप केलेले असतात. तेव्हा इथे आकाश म्हणतो की अमोली अशी का वागते,
भूमी म्हणत असते, मला पण कळत नाही आहे आत्ता नक्की या सगळ्या मागचं काय गूढ सत्य आहे ना, ते मला शोधून काढायलाच हवं, असं सुद्धा आता भूमी म्हणत असते. तर इथे मनू आपल्या परीने मदत करते, त्याचबरोबर प्रशांतसुद्धा आपापल्या परीने सगळेजण मदत करतच आहेत इथे आता भूमीला न्याय मिळवून देण्यासाठी. आणि गायकवाड सर तर भूमीच्या हर एक प्लॅनमध्ये सुद्धा सहभाग घेतात. का तर ती खऱ्याची बाजू आहे, म्हणूनच ते नेहमी भूमीला सपोर्ट करत असतात.